हॅलो प्रवीण, या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा. गुलशन म्हात्रे, एकदा जोरदार टाळ्या गुलशन म्हात्रेसाठी मॅन ऑफ द मॅच. आणि किशोर म्हात्रे जे 1000चं पारितोषिक जे मानकरी ठरलंय त्याने आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. ओके, ओवर टू प्रवीण. तो दोनों भी टीमों को हार्दिक शुभकामनाएं. मुकाबला चलता हुआ स्ट्राइक बैट्समैन इस वक्त प्रमोद गरत और उनका साथ देंगे रोशन मुंगाजी. लेकिन पहली गेंद पटकी हुई थी. फाइन लेग के क्षेत्र में खेला. अक्सर ऑफ साइड में खेलना ज्यादा पसंद करते हैं, लेकिन इस बार छोटी गेंद थी, बाउंस था. फाइन लेग से मारे का बाउंड लाइन के बाहर. पारी की शुरुआत चौकों के साथ. इस मुकाबले की बात करेंगे कंचन पालकर, स्वर्गीय चेतन शेठ स्मृति 11 विपक्ष विधि एंटरप्राइजेस. और टॉस जीता विधि एंटरप्राइजेस टीम के कैप्टन ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया और स्वर्गीय चेतन शेठ स्मृति 11 टीम को बल्लेबाजी का न्योता देते हुए ओवर द विकेट से इनसाइड एज. बढ़िया फील्डिंग हुई विकेट कीपर के पीछे. अगर यहां से कैच के लिए पलटते तो मौका बन सकता था, लेकिन आसान नहीं था ये कैच लेना. लेकिन फिर भी एफर्ट अच्छा था. 1 रन पूरा. तर कॅमेरामॅन जर कॅमेरा फिरवा इकडे. किशोर म्हात्रे यांना 1000चं पारितोषिक दिलं जाते. महेश शेठ गव्हाणकर यांच्याकडून हे पारितोषिक दिलंय. ओके प्रवीण. बिल्कुल 3 दिन का ये कारवा चलता है और प्रमोद गरत ने जिस तरीके से अर्धशतक अपने नाम पर कंप्लीट किया है और है वो खिलाड़ी, इस खिलाड़ी में वो हुनर है और निश्चित तौर पर वो जाने जाते अच्छी बल्लेबाजी के लिए. ये देखिए रोशन मुंगा जी के लिए हाफ पिच लाइन की गेंद थी. गेंद को हल्के हाथों से खेला. जानते हैं कि एक तरफ प्रमोद गरत सीनियर खिलाड़ी है, इनका रिस्पेक्ट करना भी जरूरी है और उसी की वजह से इनके बल्ले से स्ट्रोक अक्सर काफी अच्छे निकलते हैं और उसी की वजह से इस गेंद को शॉर्ट मिड ऑन के क्षेत्र में खेला और 1 रनों के साथ स्ट्राइक प्रमोद गरत के पास पहुंचा दिया और 1 रनों की मदद से स्कोर आगे छलांग मारता हुआ 6 रनों के ऊपर. गेंदबाज तैयार. इस बार ये देखिए इनकी नजाकत यही है. एक्स्ट्रा कवर और डी पॉइंट से मारे का बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर का इशारा. 4 रन. इलेवन टीम खेल रही है और चेतन शेठ स्मृति के खेमे में अगर एक बार नजर डालेंगे तो हमारे पायलट यानी कि क्षितिज पाटिल की बिल्कुल याद आती है, क्योंकि अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं और स्वर्गीय चेतन शेठ स्मृति 11 के काफी कम्बे समर्थक भी जाने जाते हैं. लेकिन आज प्लेइंग 11 में ये बड़ी भाग्य की बात है. ज़्यादा अक्सर मौका मिलता है खेलने को, लेकिन प्रैक्टिस को टाइम नहीं मिलता. आज जब मौका मिला है और मौके का फायदा उठाने में कोई कसर नहीं छोड़ेंगे. लेकिन चौका बटोरा बैट्समैन प्रमोद गरत ने और इसी 4 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 10 रनों के ऊपर. कंचन पालकर कोई भी टारगेट सेफ नहीं है इस मैदान के ऊपर. पिछला मुकाबला हमने काफी बड़ा रनों का देखा था, उससे पहले मुकाबला 95 रनों का देखा था और उस लक्ष्य को भी बिल्कुल किसी भी टीम सहजता से नहीं लेगी. लेकिन यहाँ शुरुआत काफी अच्छी होती हुई. पिछले मुकाबले में पहले विकेट के लिए साझेदारी हमने तकरीबन देखी. लगभग 68 रन जोड़े दोनों बल्लेबाजों ने, लेकिन जब एक गेंद में 6 रनों की जरूरत थी आखिरकार मुकाबला हारना पड़ा. टीम स्वरूप 11 एंटरप्राइजेस को मुकाबला हार का सामना करना पड़ा. लेकिन यहां बैटिंग कर रही इस वक्त स्वर्गीय चेतन शेठ स्मृति 11 टीम. ओपनिंग पेयर जोड़ी काफी अच्छी जानी जाती है और ये दोनों जो खिलाड़ी है, और खास करके हम बात करेंगे रोशन मुंगा जी की. अगर इस बल्लेबाज का बल्ला एक बार लय में आ जाए ना, तो सामने कोई भी गेंदबाज हो, उस गेंदबाज के सामने कई सारी दिक्कतें पैदा होती है और यहां भी वो दिक्कतें पैदा करने की कोशिश जरूर करेंगे. ओवर पिच गेंद लॉन्ग ऑन सी मारे का बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर का इशारा. बिग 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 हिट. कार्ड पर छोटी गेंद नहीं छोड़ेंगे ऐसी गेंदों को. एक्स्ट्रा कवर से मारे का बाउंड लाइन के बाहर. बहुत बड़ा ओवर मिलता हुआ टीम स्वर्गीय चेतन शेठ स्मृति 11 को. पहला पावर प्ले समाप्त हो चुका है और पहले पावर प्ले में दादागिरी प्रस्थापित करती हुई टोटल स्कोर कार्ड पर रन संख्या बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 20 रन. स्वर्गीय चेतन शेठ स्मृति 11. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा
तो बिल्कुल काफी दमदार शुरुआत होती हुई इस वक्त बैट्समैन प्रमोद गरत की ओर से पिछली 5 गेंदें इसी बैट्समैन ने खेली और 5 गेंदों में तकरीबन 16 रन बटोरे अपने टीम के लिए। और क्या लाजवाब, माफ कीजिएगा 19 रन बटोरे इस बैट्समैन ने। और उसी की बदौलत अब चेतन शेठ स्मृति 11 टीम काफी मजबूत स्थिति में नजर आती हुई। चलिए पहली बारी इनकी होगी, अगली बारी जब बैटिंग के लिए उतरेगी विधि इंटरप्राइजेस तो उनके बल्लेबाजों की बल्लेबाजी में भी काफी धार हमें नजर आएगी। लेकिन ना कंचन पालकर अक्सर कहते हैं ना, जब गांव कप यानी कि प्रीमियर लीग खेली जाती है हर एक खिलाड़ी को इस विकेट की पहचान होती है। और इस ओवली के विकेट को कौन नहीं जानता दोस्तों, चाहे वो बरसाती क्रिकेट हो, चाहे वो इस सीजन की क्रिकेट हो, टेनिस रबर बॉल हमेशा इस मैदान के ऊपर खेली जाती है। और इसीलिए इस विभाग की टीमें सभी ताकतवर जानी जाती है। गेंदबाजी में परिवर्तन करते हुए इस वक्त बॉलर आते हुए अभिषेक पाटिल गेंदबाजी के मार्ग पर सेकंड पावर प्ले का इस्तेमाल करते हुए। हमारे अंपायरों की बात करेंगे तो निश्चित तौर पर हमारे नीरज राणावत सर जो काफी अच्छे अंपायरिंग के तौर पर जाने जाते हैं। और उनके साथ आप देख सकते हैं दिनेश पाठक, ये दोनों अंपायर अपनी भूमिका निभाते हुए। ओवर द विकेट से आए थे, स्लोवर दी लेग स्टंप छोड़ती हुई अंपायर का इशारा, गेंद वाइड है, गणेश भाभी सर का इशारा कि ये गेंद वाइड है। और एक्स्ट्रास की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल स्कोर पहुंचा दिया 21 रनों के ऊपर। वाइड गेंदें ना फेंकें क्योंकि ये बैटिंग लाइन है पीछे। ऐसे हालातों में आपको 30 गेंदें किसी भी हद से फेंकने पहले इनिंग्स में, और ऐसे हालातों में आप खराब गेंदें फेंकेंगे वैसे ही गेंदें बढ़ती जाएगी और उसका फायदा बैटिंग करने वाली टीम स्वर्गीय चेतन शेठ स्मृति 11 टीम जरूर ले सकती है। देखिए फिर से एक बार खड़े खड़े खेलने की कोशिश की थी, हम साइड में खेलना चाहते थे, ठीक से संपर्क हुआ नहीं। अंपायर का इशारा कि ये गेंद बाई लेग बाइज के तौर पर मिलेगी और इसे 1 रनों की मदद से दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदले और इसे 1 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ टोटल 22 रनों के ऊपर। शुरुआत सकारात्मक होती हुई, राइट स्टार्ट किसे कहते हैं, और राइट स्टार्ट देने की कोशिश इस वक्त करती हुई टीम स्वर्गीय चेतन शेठ स्मृति 11। चंद्रमा अपने प्रकाश से संपूर्ण आकाश में फैलाता है परंतु अपना कलंक अपने पास ही रखता है। लेकिन यहाँ कोई भी टीम अपने ऊपर कलंक नहीं लगाना चाहेगी क्योंकि हर एक टीम चाहती है कि साइनाइड बॉयज आयोजित ओला प्रीमियर लीग चैंपियन होने का सपना साकार करना चाहती है। लेकिन हवा में है इस बार, मिड ऑन है गेंद के नीचे, क्या ले पाएंगे भाई, ये बड़ी गलती की तूने। जीवन दान किसको दिया, अगर यहां से परम मात्रे को आप कॉल देते तो ये सही होता, लेकिन पूरी तरह से दबाव में फील्डिंग नजर आ रही थी और इसी का फायदा बिल्कुल पूरी तरह से मिलता हुआ बैट्समैन प्रमोद गरत को। और इसी 2 रनों की मदद टोटल 3 रन चुरा लिए। देखिए ये सोच अच्छी है कंचन पालकर, कभी कभी टेनिस क्रिकेट में ऐसा होता है हवा में गेंद उड़ने के बाद कोई फील्ड बैट्समैन सोचता है कि कैच होगी मैं रन नहीं लूंगा, लेकिन ये खिलाड़ी ने देखिए सोच दे के आई और उसी के साथ 3 रन जुटाए अपने टीम के लिए और 3 रनों की मदद से 25 रन स्कोर कार्ड पर बनते हुए। चलिए अच्छी कमबैक करते हुए अभिषेक पाटिल, सेकंड पावर प्ले जारी है इस मैदान के ऊपर और इस वक्त फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए। देखिए पावर प्ले का सत्र है, सेकंड पावर प्ले में 30 के दायरे के 3 खिलाड़ियों को बिल्कुल यहां से रखा जाता है, लेकिन तीनों भी खिलाड़ी इस बैट्समैन को ऑन साइड में रखे गए, वाकिफ होंगे इसके बल्लेबाजी से और उसी की वजह से 3 खिलाड़ी ऑन साइड में रखे हैं। मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 3 खिलाड़ी रखे थे, लेकिन आउटफील्ड बहुत तेज होती हुई गेंद सीमा पार 4 रन। कॉमेडी मध्ये कॉमेडी करतो प्रवीण गायकर वाकडीचा, कॉमेडी मध्ये कॉमेडी करतो प्रवीण गायकर वाकडीचा। थैंक यू डीजे। बिल्कुल यहां से चौका बटोरा बैट्समैन रोशन मुंगाजी तैयार होते हुए, फुल टॉस नहीं छोड़ेंगे मेरे दोस्त, लेकिन यहां जाएगी स्टैंड में, लंगन से मारेगा बाउंड्री लाइन के बाहर रोहन मुंगाजी के बैट्समैन से दमदार छक्का। देखिए कंचन पालकर, कोरोना वायरस का फेवर काफी चढ़ चुका है, उसी की वजह से इंडियन प्रीमियर लीग भी 29 मार्च से जो स्टार्ट थी वो बिल्कुल 15 अप्रैल से स्टार्ट होगी और एक मुकाबला कल वनडे देखा कंचन पालकर, उसकी जानकारी हम जरूर देंगे। और समाप्त होने के बाद अभिषेक पाटिल इस वक्त गेंदबाजी के मार्ग पर चलते हुए ओवर द विकेट से इस बार शॉट हम पुल करने की कोशिश, लॉन्ग ऑन के रीजन में बढ़िया फील्डिंग, विद्याधर थे गेंद के नीचे और इसी के साथ बैट्समैन रोशन मुंगाजी के पारी का खात्मा होता हुआ पहला सदमा मिलता हुआ इस वक्त स्वर्गीय चेतन स्मृति 11 टीम को।
वो जिसे बना के रखा था अपने दिल की रानी, अरे उड़त गेली ती भवानी, भावा लाव तू गडराचं पाणी. तो बिल्कुल 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. कुल मिलाकर रन संख्या पहुंची है इस वक्त 35 रनों के ऊपर. बढ़िया पारी खेली. देखिए जिस तरीके से दिनेश पाटिल सर, कोरोना वायरस का बुखार काफी चढ़ा है और कोरोना वायरस की वजह से जो ऑस्ट्रेलिया बनाम न्यूजीलैंड के बीच में एक श्रृंखला थी सिडनी क्रिकेट ग्राउंड के ऊपर, पहले ही श्रृंखला में बोर्ड बाहर लगाए थे कि दर्शकों को नॉट अलाउड विद कोरोना की वजह से. कोरोना की वजह से इस टूर्नामेंट में किसी भी दर्शक ना क्रिकेट स्टाफ ग्राउंड में मैदान में था, मात्र खिलाड़ी, उसके अलावा कोई टीम क्या दर्शक या कोई भी स्टाफ ग्राउंड उस मैदान के अंदर नहीं था. और जब बैट्समैन छक्का मारते थे तो वो छक्का में स्टैंड में गेंद लाने के लिए खिलाड़ियों को जाना पड़ रहा था. और जब खिलाड़ी आउट होते थे, बैट्समैन आउट होता है तो शेक हैंड नहीं करते थे, अपनी जो मसल है ना वो लगाकर वो सेलिब्रेशन मानते थे. और जिस तरीके से केन रिचर्डसन को कोरोना वायरस की बिल्कुल लागन हो चुकी है. और देखिए ये बड़ी बात नहीं है क्योंकि ऐसे कई सारी बीमारी भारत में आ चुकी गई है. चिकनगुनिया, स्वाइन फ्लू, प्लेग जैसी बड़ी बीमारियां आकर गई है. कुछ नहीं उखाड़ पा रहा हमारे भारतवर्ष का, क्योंकि हमारा भारत ऐसा हिंदुस्तान है जो पूरे हिंदुस्तान में हमारे संस्कृति का काफी बोलबाला है और उसी की वजह से सभी बीमारियां दूर होती है. चलिए कोरोना की वजह से मास्क लगाते हुए अच्छी बात है, लेकिन कभी कभी आप हेलमेट भी लगाइए क्योंकि हजारों लोग मरते हैं उसी की वजह से. अगर वो जिस तरीके से आप मास्क लगाते हैं उसी वजह से आप हेलमेट भी लगा पाते हैं तो सोचो बहुत सारे लोगों की जान बच सकती है. यही संदेश होगा हमारे ओले ग्रामस्थ और ओले टीम की ओर से. और बिल्कुल 1 रन मुकम्मल. इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 37 रनों के ऊपर. संतोष पात्रे, मिस्टर लेजेंड ऑफ द ओले, लेजेंडरी क्रिकेटर जाने जाते हैं, लेकिन आज गेंदबाजी के मार्ग पर चलते हुए स्लोवर गेंद थी, बिल्कुल लेग स्पिन किया था इस गेंद को, ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद. अंपायर नीरज राणावत सर का इशारा कि ये गेंद वाइड है और वाइड की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई और टीम का टोटल स्कोर पहुंचता हुआ इसे 1 रनों की मदद से 38 रनों के ऊपर. ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, डांसिंग डाउन द विकेट, कदमों का बेहतरीन इस्तेमाल, फील्डर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में एक से ज्यादा मात्र कुछ नहीं मिलेगा और इस 1 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचता हुआ 39 रनों के ऊपर. संयम पाटिल ने बैट्समैन आते हुए अब तो यही सोच होगी कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक प्रमोद गरत के पास देनी होगी क्योंकि एक अर्धशतक इस बैट्समैन के नाम पर है, लेकिन ये बल्लेबाज ज्यादा देर नहीं लगाते अपना अर्धशतक पूरा करने में. ओह व्हाट अ डिलीवरी, व्हाट अ ब्यूटी, गुडलिन स्पॉट पर पिक किया, उसके साथ उछाल भी दिया इस गेंद के ऊपर. और देखिए प्रमोद गरत को रोकना इतना आसान नहीं होता बॉलरों को, लेकिन ये अनुभव का इस्तेमाल करते हुए संतोष पात्रे इस वक्त क्या लाजवाब गेंदबाजी तीसरे ओवर में अब तक करते हुए. फुल टॉस मेरे भाई, तोहफा कबूल किया. इस वक्त गेंद जाती हुई मिड विकेट सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. कोरोना वायरस आलाय चाइना मधून, कोरोना वायरस आलाय चाइना मधून, धुमाकूल घडलाय. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ज्या स्पर्धेची दरवर्षी आपण सातत्याने वाट पाहतो त्या स्पर्धेचे दमदार आयोजक संजय ठाकूर साहेब बामणडोंगरी आणि सातत्याने औले गावावर त्यांचा खूप प्रेम राहिलाय. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि या वर्षी खऱ्या अर्थानं उच्चांक गाठला होता त्या स्पर्धेमध्ये आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव दमदार आमदार राजूदादा पाटील आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलात आणि निश्चितपणे एकदम दर्जेदार स्पर्धा आपण पाहायला मिळाली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक संजय ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि आम्हाला अजूनही आठवतंय निलेश आणि महेश स्मृती चषक जावलेच्या मैदानावर स्पर्धा झाली होती आणि ज्या पद्धतीने बामणडोंगरी विपक्ष प्रेमनाथ तेलेबन मुरबी म्हणजे अर्थात संजय ठाकूर यांचा संघ, त्यांनी सांगितलं होतं जर बामणडोंगरी संघ माफ करा जर मुरबी संघ जर जिंकला तर मुरबी संघाला आणि त्यांच्या सर्व पाठीराखण आणि कॉमेंट्री सहित स्कॉरर सहित नक्कीच ते आम्हाला केरळची टूर या ठिकाणी फ्री करणार आहेत. तर त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तो पानी लेकर जाइए मैदान के अंदर. टोटल 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर है 47 रन. तर संजय ठाकूर साहेबांना विनंती करेन यावं व्यासपीठावर आपल्या पुन्हा एकदा औले प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. डीजे.
डीजे प्रवीण गायकर, आपण या ठिकाणी चांगली माहिती दिली. कोरोनाबद्दल आज संपूर्ण जग घाबरलाय. आम्हीही गेलो होतो आणि कोरोनाचं बरंच काही तिथे दबदबा होता. पण आम्ही नेहमी म्हणत असतो की कर्म चांगले करा. कोरोना काय, कुठलाही आजार तुम्हाला कधी येऊ शकत नाही जवळ, कारण तुमचे कर्म चांगले असतील ना तर आयुष्यामध्ये तुम्ही कधीच मागे पडणार नाही. आणि आम्हाला कोरोना जवळ येण्याची भीतीच नव्हती, कारण पनवेल उरण आणि रायगडच्या प्रेक्षकांचा आणि संपूर्ण खेळाडूंचा आमच्या शिरावर आशीर्वाद होता. त्यामुळे कोरोना काय, असा कुठलाही जरी आजार असला तरी तो आमच्या अंगाजवळ सुद्धा येऊ शकत नाही, हा विश्वास आम्हाला होता. म्हणून आम्ही सर्वजण सुखरूप घरी आलो. और बिल्कुल बिल्कुल रामदास आठवले ने भी कहा कोरोना गो गो, कोरोना गो. काफी वीडियो वायरल हुई थी. काही गीतचिंतकांना असं वाटलं होतं की कोरोना होऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झालो की काय, पण त्यांना निश्चित सांगू आम्ही की कावल्याच्या शापानं कधी ढोर मरत नाही. बिल्कुल बिल्कुल. तो यहाँ से गेंदबाजी में परिवर्तन, चौथे ओवर पर गेंदबाजी की मार्ग पर आते हुए गेंदबाज अभिषेक पाटिल. फिर से एक बार कैप्टन ने इनवाइट किया दूसरा ओवर इस गेंदबाज के नाम पर. काफी छोटी गेंद थी, फाइन लेग क्लियर किया, वन माउस इनटू द रोप, अंपायर का इशारा, 4 रन. न्यारी हाय त्याची यादा, समाज कार्य करीतो दादा. न्यारी हाय त्याची यादा, हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकुर दादा. थैंक यू डीजे. बिल्कुल 50 रन पूरे होते हुए स्वर्गीय चेतन सेठ स्मृति 11 टीम के गेंदबाज तैयार. इस बार अच्छा संपर्क है, जी हां इस बार भी जाएगी लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, अंपायर का इशारा, बिग हिट 6 रन. नॉन स्ट्राइक गेंद पर खिलाड़ी है प्रमोद घरत, उनका साथ दे रहे इस वक्त नए बैट्समैन सूरज मुंगा जी. 500 के स्ट्राइक रेट से बैटिंग कर रहे हैं और क्या लाजवाब बल्लेबाजी चलते हुए. जानते हैं प्रमोद घरत है फिर साथ देने वाले बैट्समैन, उनको स्ट्राइक देने की वजह से अब जानते हैं कि अब गेंदें बहुत कम बची है, विकेटें बहुत सारी हाथों में, 8 विकेटें अभी भी सुरक्षित है. और उसी की वजह से जैसे भी मौका मिले उसी गेंदों को सीमा रेखा पाउंड लाइन के बाहर भेजने का प्रयास ये बैट्समैन कर सके. और उसी की वजह से 2 गेंदों के ऊपर 2 बड़े स्ट्रोक मिले और इसी की बदौलत टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ 57 रनों के ऊपर. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार. फुल टॉस थी, लोवर इस बार हल्के हाथों से ड्राइव किया, ऑन साइड में मिड विकेट का खिलाड़ी परम उठाए, फील्ड करे, तब तक मौका बना 2 रन लेने का. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, डबल सिंगल काफी तेजी के साथ देखने को मिले स्वर्गीय चेतन श्रेष्ठ स्मृति 11 के बल्लेबाजों की ओर से. 59 रन स्कोर कार्ड पर. रांचन पालकर कौन से भी ऐसा मुकाबला नहीं होगा जिस मुकाबले 60+ स्कोर नहीं हुआ होगा. इस बार अच्छा स्ट्रोक, बॉलर के ऊपर से स्ट्रेट टू द लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद सीमा रेखा पाउंड लाइन के बाहर. व्हाट अ बैटिंग, व्हाट अ बैटिंग, क्या कमाल का परफॉर्मेंस. 4 रन. जिसे हारने का डर है उसकी हार निश्चित है, लेकिन जिसे जीतने का हुनर है उसकी जीत बिल्कुल निश्चित है. लेकिन इस बार मिस टाइमिंग जरूर हुआ है, फील्डर मात्र कैच को नहीं ले पाएंगे, तब तक अंपायर का इशारा हमारे पास आएगा. गेंद सीमा पर, 4 रन. खराब फील्डिंग नजर आ रही है इस ओवर में, काफी धुलाई गेंदबाज की नजर आ रही है. पहली गेंद के ऊपर चौका छक्का, डबल चौका चौका, 5 गेंदें फेंकी है अभी तक, 20 रन खर्च करते हुए गेंदबाज. ये तो बहुत छोटी गेंद थी, लेकिन यहां फील्डर है, क्या मौका ले पाएंगे, और थोड़े से फंबल हुए और गेंद जाती हुई फिर से एक बार सीमा रेखा बाउंड्री लाइन के पार. काफी दमदार बल्लेबाजी, 24 रन ठोके, 6 गेंदें खेली बैट्समैन संयम, माफ कीजिएगा सूरज मुंगा जी ने, और अपने पारी को आगे बढ़ाते हुए टीम का टोटल स्कोर है 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 71 रन. माउंटेन इनिंग्स अब नजर आती हुई. म्हणून काय म्हणायचं आहे, वर आकाश खाली समुद्र खोल, अशी कशी ही दुनिया गोल. आकाश खाली, वर आकाश खाली समुद्र खोल, अशी कशी ही दुनिया गोल. आकाश खाली समुद्र खोल, अशी कशी ही दुनिया गोल. आकाश खाली समुद्र खोल, अशी
थैंक यू डीजे कंचन पालकर। ये प्रीमियर लीग है, ओले प्रीमियर लीग, जहां कोई भी खिलाड़ी किसी टीम में जा सकता है। और ये देखिए जिस तरीके से गेंदबाजों की काफी कड़ी मेहनत होगी इस प्रीमियर लीग में, और कई धुलाई हो चुके गेंदबाजों की। इसका उत्तम उदाहरण आपके सामने ही पेश है। 4 ओवरों में रन बने, टोटल 71 रन। आने वाली 6 गेंदें होगी, ये 6 गेंदें बहुत निर्णायक होगी। ऐसे हालातों में स्ट्राइक एंड पर प्रमोद गरत अब तक नाबाद बल्लेबाजी अपने टीम के लिए करते हुए 2 छक्कों की मदद से 32 रनों के ऊपर बैटिंग करते हुए। ये देखिए पहली गेंद प्रमोद गरत को बीट किया। बैक बॉलर थे इस वक्त गेंदबाजी के मार्ग पर रोनित दापोलकर, और पहली गेंद के ऊपर क्या लाजवाब गेंदबाजी। सेट है बल्लेबाज, इस सेट बल्लेबाज को रोकना मैं कहूंगा बहुत अच्छी बात होती हुई इस लॉन्ग ओवर में ओवर द विकेट से तैयार होते हुए। इस बार अच्छा ड्राइव किया ऑन साइड में, लॉन्ग ऑन का खिलाड़ी आएगा गेंद के नीचे, एक ही रन मुकम्मल। लेकिन अंपायर का इशारा यहां से बिल्कुल आता हुआ, लेकिन तब तक 2 रन तो जरूर चुरा लिए। देखिए सोने पे सुहागा, नो बॉल का करार, फ्रीड का मौका, थोड़े से ओवरस्टेप हुए थे, उसी की वजह से अंपायर ने उन्हें पनिशमेंट किया। और यकीनन यहां से 2+1 3 रन मिलेंगे, और 3 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ तकरीबन 74 रनों के ऊपर। पहली गेंद डॉट फेंकी, उसके बाद ये फ्रीड का मौका नो बॉल की गेंद के ऊपर। लोअर फुल टॉस घुटने के बल पर खेला अलॉन्ग द कारपेट। फिर से एक बार फील्डर आएंगे गेंद के नीचे, फ्रीड की गेंद थी, फायदा नहीं उठा पाए, लेकिन तब तक 1 रन पूरा होता हुआ। देखिए जिस एंड से गेंदबाजी हो रही है, विक्टर रुकमाई एंड की ओर से, मंदिर की एंड से गेंदबाजी हो रही है कंचन पालकर। हवा का फायदा है गेंदबाज को, उसी हवा का फायदा लेना होगा, ले रहे, क्योंकि फ्रीड का गेंद थी, मौका नहीं दिया बैट्समैन को, लेकिन गेंदबाज तैयार। लेकिन इस बार फुल टॉस थी, फिर से एक बार मिस टाइमिंग जरूर हुआ है। अच्छी फील्डिंग होती हुई मिड विकेट के क्षेत्र में, कम से कम अपने टीम के लिए इस खिलाड़ी ने 3 रन बचाए। तब तक बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया। इसी 1 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 76 रनों के ऊपर बड़ा स्कोर यहां खड़ा कर दिया है। लगभग अभी भी गेंदें शेष होंगी इस ओवर की। शॉट ऑन पुल, फील्डर है, लेकिन क्या बहुत बड़ी होती हुई गेंद जाएगी स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर। 1 बाउंस इनटू द रोप, 4 रन। थैंक यू। प्रमोद गरत ऐसे खिलाड़ी है, क्योंकि जिंदगी की दौड़ में मुझे गिराकर भागने वालों, तुम मुझसे जीत का एक पल छीन सकते हो, लेकिन जीतने का मेरा हौसला नहीं। ये हौसला इस खिलाड़ी का। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट। गेंद एक्स्ट्रा कवर सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर। इट्स गॉना माइटी, दैट्स गॉना फ्लाइटी, बिग हिट। अंपायर का इशारा, 6 रन। ना जब मैदान के अंदर स्ट्रोक ऐसे लगाते हैं ना कि दर्शनीय स्ट्रोक होते हैं, युवा खिलाड़ी इनसे सीखे कि किस तरीके से शॉट सिलेक्शन किया जाएगा। व्हाट अ शॉट। इस बार भी फुल टॉस थी, लेकिन इस बार फील्डर मौजूद है, कोई गलती नहीं। आखिरकार लंबे पारी का खात्मा होता हुआ अपने टीम के लिए इस बैट्समैन ने रन जोड़े, टोटल 44 रन। आखिरी गेंद के ऊपर नंबर आता 6, तो दूसरा अर्धशतक अपने नाम पर लगा सकते थे इस ओले प्रीमियर लीग में। लेकिन बढ़िया परफॉर्मेंस रहा। पहले पूर्वार्ध समाप्त हुआ, और पहले पूर्वार्ध का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल रन संख्या पहुंची है 86 रन। 87 रनों का टारगेट है इस वक्त इस मुकाबले को जीतने के लिए विधि एंटरप्राइजेस 11 टीम को। लेकिन ये स्कोर बिल्कुल, ये दूसरे खिलाड़ी बने। एक बार जोरदार तालियां प्रमोद गरत के लिए, जिन्होंने 100 का आंकड़ा पार किया इस ओले प्रीमियर लीग में। 37 गेंदों में 101 रनों का आंकड़ा छुआ, और क्या लंबी पारी अब तक अपने टीम के लिए खेलते हुए, और श्रृंखला में कब तक बने रहते हैं यह भी देखने वाली बात होगी। लेकिन इस बीच संजय ठाकुर साहब एक जबरदस्त युवा दमदार आयोजन जाने जाते हैं, और जिनकी टूर्नामेंट में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के दमदार आमदार आपने जरूर देखे, राजू दादा पाटिल, जिनकी उपस्थिति रॉयल एंट्री उस टूर्नामेंट में आपने देखी, और हमेशा ओले के मैदान के ऊपर, ओले के सरजमी पर उनका प्यार रह चुका है। तो संजय ठाकुर साहब बामन डोंगरी, इनका शुभागमन हो चुका है। हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा, वेलकम बैक, थैंक यू। हेलो डीजे। या दरम्यान नाईट डेचे एक उत्कृष्ट आयोजक संजय शेठ ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय ओला प्रीमियर लीग मध्ये। त्यांचं या ठिकाणी मी सायनाइड बॉयज आणि ग्रामस्थ मंडळ ओवळे यांच्या वतीनं त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करत आहे।
एक चावी या ठिकाणी सापडली स्टेजवर, कोणाची असेल तर ती घेऊन जायची आहे. बाईकची चावी असेल कदाचित, स्कूटीची चावी आहे असं वाटतंय. जर कोणाची असेल आपला खिसे चेक करा. जर कोणाची चावी असेल घेऊन जा, स्टेजवर आम्ही ठेवलेली आहे. कांचन पालकर यांच्या जवळ ही चावी आहे, ज्याची कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचं आहे. म्हणजे गावामध्ये बोंब भरली आणि कंगवाई सापडलाय, तो कोणाचा माहित नाही, पण गावामध्ये हाक मारली की चावी कोणाची, तर चावी आमच्या कॉमेंडर प्रवीण गायकरची. काकेत कळसा आणि गावाला वळसा. सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थया थया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती. अरे लुटलं जाईल म्हणून पोटची पोट तर सोडा, पण धान्याच्या बियांना आणि गवताच्या पात्यांनाही उगवण्याची भीती वाटायची. वासुदेवाची भूपाळी आणि संतांची कौन आता महाराष्ट्रात घुमत नव्हती. दिवसा ढवळ्या आया बहिणींच्या आबरू लुटल्या जायच्या. स्वराज्य म्हणजे काय हे विसरून गेलेला समाज हा सर्व अन्याय अत्याचार निमूटपणे सहन करत होता. समाजाला अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा एक महानायक हवा होता. म्हणूनच की काय माझ्या देवानं जन्म घेतला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या क्षितिजावरती एक शिवसूर्य जन्माला आला. शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा असमंत दरवळून टाकणाऱ्या या शिवसूर्याला मानाचा मुद्रा. हॅलो, धन्यवाद डीजे. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात ते शिव व्याख्या ते दिनेश बंधूंसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत की खरोखर आवाज ज्यावेळेला हृदयामध्ये भिडला त्यावेळेला अंगावरचा काटा आला आणि रक्त सलसललं. दिनेश बंधू, हेड्स ऑफ यू. धन्यवाद. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचं प्रेम आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद जगण्याची प्रेरणा देत असतो. चला छत्रशीन सजवायचं आहे. बॉल द्या मैदानाकडे, कारण तुम्हा सर्वांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं ही प्रेरणा देतो. ही प्रेरणाच जगण्याचा आधार बनते. एकमेकाच्या हातात हात घालून सदैव जगा. प्रत्येकाला आपलं माना, कारण दुश्मनी सगळीच करतात, पण दुश्मनी काही शेवटापर्यंत जात नाही. कारण येताना एकटे येतो, जाताना एकटं जातो. त्याच्यामुळं सदैव आयुष्यामध्ये जगताना मात्र सर्वांना घेऊन जगा. एकट्या जगण्यात काहीच अर्थ नसतो, कारण येणं आणि जाणं फक्त एकटं आहे, परंतु नादणं मात्र सर्वांनी मिळून राहिलं पाहिजे. यात सर्वांनी एकत्र राहावं, सर्वांनी आनंदाने जगावं, म्हणूनच अशा प्रीमियर लीग संपन्न होतात. रिबेल स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि सुवीर स्पोर्ट्स संघाचा संघनायक याचा आपण खऱ्या अर्थानं विचार केला तर सुवीर स्पोर्टचे मालक संजयजी गायकवाड म्हणजेच भाई आणि संघाचा संघनायक अश्विन पाटीलला मात्र इथे फार काबाड कष्ट करावे लागणार आहेत, कारण 2 सामने गमावला आहे. त्याच्यामुळे अगदी शांतपणे हा अश्विन बसला आहे. आणि रिबेल स्पोर्ट्सचा विचार केला तर ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांचा हा संघ गुलशन म्हात्रेनं मात्र आतापर्यंत 3 सामने जिंकलेत. त्याच्यामुळे रुबाबदार खेळ आहे, त्यांच्याकडे काहीच गमावण्यासारखं नाही आहे. त्यांनी सर्व मिळवलं आहे, परंतु इथे मात्र कमवावं लागेल इथे सुवीर स्पोर्ट्सला. तर दोन्ही संघात संघानायक रिबेल स्पोर्ट्स आणि सुवीर स्पोर्ट्स दोन्ही संघात संघानायकांना यायचं आहे नाणेफेकीसाठी. इथे सामना सुरू आहे. आणि इथं मात्र डिमोशन झालं आहे अश्विनचं. 2 नाणेफेक हरला, दोन्ही सामने हरला आणि लगेचच हकालपट्टी कर्णधार पदावरून झाली. आणि नवीन कर्णधार मात्र आपण इकडे पाहतोय. गेम इज ऑन. सतीश म्हात्रे अतिशय दर्जेदाराचा हा खेळाडू, परंतु या खेळाडूवर मात्र रिवर्सचा पहिला प्रयत्न. संतोषजी म्हात्रे खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा रिवर्सचा हा जनक आहे आणि या जनकानं दाखवला आहे की रिवर्सचा फटका टेनिसवरही खेळला जाऊ शकतो. आणि त्याच आधेनं त्याच आपल्या जुन्या ताकदीनं खेळ सुरू केला. येतोय हा मात्र चौकार. डीप थडम्याच्या दिशेतून चेंडू मात्र सरळ गेला अगदी चौकारासाठी. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे इथे मात्र या विधी एंटरप्राइजेस संघाला. आणि त्या दिशेनं पहिला पाऊल. रिवर्सचा प्रयत्न केला, चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेतून, सुरेख फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि याच्यामुळे धाव मात्र येते ती निव्वळ 1.
2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागतात विधी एंटरप्राइजेसच्या बिनबाद 5. विधी एंटरप्राइजेस आदरणीय धर्मा मुंगाजी सर यांचा हा संघ, संतोषजी म्हात्रे संघाचे संघनायक. तर एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय चेतन शेठ स्मृती म्हणजेच आदरणीय कुमार म्हात्रे यांचा हा संघ आणि सतीश म्हात्रे या संघाचे संघनायक. 4 षटकामध्ये 18 धावा आणि 4 मोहरे आतापर्यंत अशी हिस्ट्री आहे सतीश म्हात्रे यांची. गुणवत्ता दाखवली जाते. ऑन स्ट्राईक फलंदाज विद्याधर म्हात्रे. आणखीन एक रिवाजचा प्रयत्न कनेक्ट झालाय परंतु नीटचा बॅटवर चेंडू नाही आला. कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू गेला. एकदा पूर्ण दुसऱ्या रनचा आत्मघातकी प्रयोग झाला होता परंतु अगदी जीवाच्या आकांतानं धावत सुटला आणि त्याच्यामुळेच या 2 धावा पूर्ण झाल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं एक कौशल्य पणाला लागलं होतं कारण धावा जमवणं गरजेची गोष्ट होती. ती धाव आली, दुसरीला कन्वर्ट केलं आणि इथे मात्र सुखरूप क्रीजमध्ये पुन्हा एकदा विद्याधर म्हात्रे ऑन स्ट्राईक. खोलवर टाकला टप्पा सुंदर क्षेत्ररक्षक मिडॉनला पाहतो. एक धाव मिळाली जाईल. थोडासा गडबडला क्षेत्ररक्षक, त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जरूर परंतु शेवटपर्यंत चेंडूला पकडू शकला नाही आणि त्याच्यामुळे एक धाव मात्र येते. ती विधी एंटरप्राइजेसला संघाची धावसंख्या जाऊन ठेवते ती म्हणजे तब्बल 8 वरती. सत्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे. 17.40. पंच आमच्याकडे वळतायत. पंचाचा निर्णय अंतिम ठेवा प्लीज. ही OPL आहे आणि पंचही बाहेरचे आहेत. मान सन्मान राखला जाईल आणि इथे मात्र स्वैर चेंडू. 17.40 ची सरासरी राखायची म्हणजे या एका प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके दाखवावे लागतील. पंचांचा निर्णय मात्र येतोय आणि फलंदाज इथे होतोय संतोष म्हात्रे मात्र बाद. कारण ज्याप्रमाणे फलंदाजी ताकद आहे संतोषजी म्हात्रे मात्र परतले. पंतांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो नीरजजी राणावत सर, गणेश भाविस्कर सर आणि दीपेश पाठक अशी ही 3 पंचांची त्रिमूर्ती आपण या OPLसाठी लाभली आहे. त्यांचंही कौतुक. गुणलेखनामध्ये खऱ्या अर्थानं विचार केला तर गुणलेखनामधला हा खली म्हणजेच कांचनजी पालकर केवाळे यांच्या वर्णी लागली आहे. आणि आज काल आपण दीपक पाटील सरांचा आवाज ऐकला. आज प्रवीण गायकर यांचाही आपण आवाज ऐकतोय. मी दिनेश पाटील. त्याचबरोबर याच गावचे खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख आणि दमदार आवाज की ज्यानं कित्येक वर्ष समालोचनातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे ते महेशजी म्हात्रे सर आणि प्रशांत मुंगाजी यांचाही आवाज. दिनेश बंधू, पुढचा होणारा सामना सुब्री ट्रान्सपोर्ट्स आणि रिबेल या 2 संघादरम्यान सामना रंगणार आहे. या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी संजय शेठ ठाकूर बामणडोंगरी यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते या 2 संघादरम्यान नाणेफेक करावी. अश्विन पाटील, आपण जर कुठे असाल तर आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. संघनायक म्हणून अश्विन पाटील आपल्यावर संघनायक जो आलाय त्याचा अभिषेक घेतला गेलाय विरोधकांनी. कोणी असतील पण विरोधकांनी गुलशन म्हात्रेंनी नाही घेतला पण विरोधक जे आहेत त्यांनी अभिषेक घेतले त्यामुळे तुम्ही स्वतः यायला पाहिजे. हे बघा महेश दादा, खेळ कोणताही असू दे विरोधक पाहिजेत त्याशिवाय जगण्याला मजा नाही. इथे मात्र झेल टिपला गेलाय आणि आणखीन एक मोठी विकेट मात्र गमावली गेली. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे परम म्हात्रे. अग मंगळवारी भक्तदारी अग देवदेव तुझा का केला अग भक्त भोळा घालून माळा सुखात ठेव घ्यायला कस अग ला 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 ला
धावांचं आव्हान फार मोठं असल्या कारण दडपण मात्र यायला लागलं विधी एंटरप्राइजेस संघावरती. त्याचबरोबर जिंकण्याची आशाही त्यांना हवी आहे, जिंकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथे मात्र दडपणाखाली हा संघ खेळतो की काही 87 धावांचा पाठलाग करत असताना 2 फलंदाज मात्र परतले, संतोषजी म्हात्रे आणि परम म्हात्रे. काय बोलणार, आता मात्र अश्विनला यावंच लागलं. सुरेख फटका अगदी दिशा दिली आहे. मिड विकेटला चेंडू जातो, छत्रशेख तैनात आहे, त्यांना उचलला, चेंडू फेकला आणि निव्वळ 1 धाव मात्र मिळते. एका धावेनं विद्याधर मात्र 4 वरती जाऊन ठेपते. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 11 वरती. सतीश मात्र निव्वळ 10 धावा दिल्या आणि आता मात्र सूरज मुंगाजी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. संघाच्या संगनायकावर ही ऑब्जेक्शन नाही, ही कारणं नाही चालणार. बुटं नव्हती, खेळाडूला बुटं नसणं, एकेका खेळाडूकडे 10 जोड असतील घरी, 10 पेक्षा जास्त जोड. मी कमीत कमी गरीबाचं सांगितलं, गरीब खेळाडूंचं सांगितलं की जे गरीब खेळाडूंना 10 जोड असतात बुटांचं. आणि पूर्वी 11 जणांना 1 जोड असायचं. बंधू नाणेफेकीचा कॉल होतोय. कॅमेरा जरा 1 मिनिट फिरवा इकडे. कॅमेरा तिकडेच आहे, कारण जिकडे तुम्ही तिकडे कॅमेरा. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी होतोय आणि ज्या संघनायकाला आम्ही नाणेफेकीसाठी बोलवला त्याला फोटो काढायला लावले. क्या बात. नाणेफेक कोण जिंकलाय महेश दादा? महेश दादा नाणेफेक कोण जिंकला? अश्विन. म्हणजे अश्विन जिंकत नाही नाणेफेक म्हणूनच त्याला आणला नव्हता ऍक्च्युअली. ही वस्तू आणि आला आणि हरली नाणेफेक. आता काय करणार अश्विन, घरी लाईव्ह लावत जाऊ नकोस आणि स्टेटसला आपली ही नाणेफेक करताना कमीत कमी स्टेटस ठेवत जाऊ नको लिंक, कारण पाहतील आता तुला. इथे मात्र 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करत असताना थोडासा टेन्शनमध्ये हा संघ येतोय. पण सतीश मात्रे, प्रमोद घरतसारखी ताकदवान मंडळी संघामध्ये असताना हा संघ अगदी इझी मॅच कसा खेळणार, कारण कित्येक मैदानावरती ही मंडळी पुन्हा एकदा नव्या दमानं खेळताना आपण पाहतोय आणि कित्येक चांगल्या संघांना पराभूत करताना पाहतो. त्याच्यामुळे ही रणनीती, कारण ज्याच्या रक्तामध्ये क्रिकेट असतं तो कधीच इझी क्रिकेट खेळत नाही, ती रक्तातली क्रिकेट इथे खेळली जाते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला, धापळकर धावा लागलेत. त्या 17 जिंकण्यासाठी अजूनही 70 धावांची गरज आहे उरलेल्या 3 षटकामध्ये. 18 चेंडू 70 धावा, आव्हान मोठं आहे. आणि एका बाजूला गोलंदाजीचा तोफखाना सतीश म्हात्रे मात्र ताकदवान गोलंदाजी करतोय. सर्वांना प्रभावित केलंय सतीश म्हात्रेंना या OPL मध्ये. परंतु विचार करायची एक गोष्ट आहे, मागच्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला महेश दादांनी गोलंदाजी केली होती, अगदी त्यांचं नावही होतं पिंक कॅपच्या मध्ये. यंदाच्या मोसमात त्यांना गोलंदाजी देऊ नये, हा काय प्रश्न, हा मला प्रश्न पडला. कर्णधाराला विचारेन मी नंतर, ज्यावेळेला त्यांचा सामना लागेल ना त्याला विचारलं जाईल की ज्या गोलंदाजाचा बोलबाला आहे जो पिंक कॅपमध्ये होता त्या माणसाला अगदी, सॉरी पर्पल कॅपमध्ये होता त्या माणसाला अगदी गोलंदाजी दिली जाऊ नये, हा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला जाईल मॅचच्या दरम्यान. बघूया, विचार करावा लागेल या गोष्टीवरती, कारण त्यांची ॲक्शन आम्ही स्टेटसच्याद्वारे पाहिली होती. काय जबरदस्त ॲक्शन्स होत्या विकेट घेतल्यानंतर. त्या ॲक्शनसाठी मोका देऊ नये, हा अन्याय गोलंदाजावर अक्षरशः. दिली पाहिजे, सामना जिंकत असं दिली पाहिजे. आणि इथे मात्र लगावलाय जगदीश दापोळकर यांचं नाव रोशन करणारा हा त्यांचा सुपुत्र मात्र लगावतोय अफलातून रोहित दापोळकर स्टाईल षटकार. केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, नाही झालो ग म्हातारा, तुला मी दावीन सातारा. धन्यवाद डीजे. हा गाणं फक्त महेश दादांसाठी होता. साताऱ्यालाही ते जातात, त्यांचे केसही पिकलेत आणि तरीही ते सांगतात की म्हातारा नाही झालो. अगदी या गाण्यामधलं तंतोतंत सगळं जुळत आहे. परंतु या माणसांना मित्रांनो मजाक नाही आहे, खऱ्या अर्थानं तुमच्या गावचा नाव खूप रोशन केलं आहे. कित्येक ठिकाणं आजही मानानं अभिमानानं या माणसाला बोलवलं जातं. प्रत्येक माणसामध्ये ड्रॉबॅक्स असतात, कोणीही त्यातून सुटला नाही.
दुसऱ्याच्या ड्रॉबॅक्सवर बोट ठेवताना आपल्यावरही विचार करावा आपण. इथे मात्र हा चांगला फटका नव्हता आणि रोहित मात्र एक आशा होती रोहितच्या माध्यमातून की धावा जमतील. सतीशनं मात्र आपला मास्टर माइंड पुन्हा चालवला आणि रोहितला परतवला. डीजे मास्टर्स काय टायमिंग आहे हो. अगदी काही सेकंद मिळतात या डीजे मास्टर्सला आणि त्या सेकंदांमध्ये वेळेचा सदुपयोग कसं करणं. दादा सरकारचं गाणं लगेच लगावलं गेलं, जसा माणूस तसं गाणं. हा मात्र फुलटॉ चेंडू होता. पंच इशारा करतायत, नीरज राणावत सर सांगतायत की हा चेंडू आहे स्वैर. पंचांनाही मानलं पाहिजे, डे नाईट टुर्नामेंट करतायत. नाही मी एकच केले प्रवीण, मी डे नाही करत. परंतु ववळ्या गावातून यंदा माझा पत्ता कट झाला आणि मग ही OPL मला घ्यावी लागली. अक्षरशः खरा सांग, खरे बरेच पत्ते कट होतात आजकाल माझे. कोण करतंय काय करतंय माहीत नाही, तसं मला काही पडलंही नाही समजा. पण भरपूर पत्ते कट होत आहेत, कारण गुप्तहेर सगळीकडे असतात. प्रत्येकाच्या सेटिंग्स असतात, प्रत्येकाच्या ओळखी असतात, प्रत्येकाचं प्रत्येकावर प्रेम असतं आणि कदाचित ते प्रेमाखातरही मला नसेल घेतली. आणि एवढं करून सुद्धा दरवर्षी 50 पेक्षा जास्त टुर्नामेंट करणारे दिनेश बंधू. नाही हा प्रेम आहे, हा रेकॉर्ड आहे तुमचा. हा प्रेम आहे सर्वांचा, हा सर्वांचा प्रेम आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय धावा 87 जमवायचे आहेत. पाठलाग करण्यासाठी आपण जर दादा विचार केला सामन्यांचा, आज 94 धावा पहिल्या सामन्यामध्ये झाल्या, 73 धावा नंतर झाल्या, 87-86 धावा या सामन्यामध्ये झाल्या. म्हणजे धावा इथे खूप जमत आहेत. धाबळकर धावा लागल्या 27 धावा, विचारल्या 27 धावा. पाणी घेऊन जायचं मैदानाकडे. अजूनही 60 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. म्हणजे फक्त आणि फक्त षटकार मारावे लागतील. नाही का, शिवाजी म्हणून शिवाजी होत नसतं, संभाजी म्हणून संभाजीचा गुण येत नसतो. शिवाजी कुणाला म्हणायचं एका वाक्य सांगतो, चित्त देऊन ऐका. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो, त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाला तंबूला कळत चोरतो, त्याचं नाव धनाजी. वाघाला फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि ह्या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो, त्याचं नाव शिवाजी. सत्तावीस धावा निवड धाबळकर लागल्यात आणि पुन्हा एकदा सतीश मात्रेनं मागदी सेम टू सेम 10-10 धावा देण्याचा. 10-10 सरकार मागे, 10-10 धावा पुढे. कारण सतीशजी मात्रे निवड 10-10 धावा देत आहेत आणि एक मोहरा टिपतायत. 2 षटकामध्ये 20 धावा आणि 2 मोरे. 6 षटकं 38 धावा आणि 6 मोरे. बघा कांचन पालकर यांचं गणित पहा किती तंत्रशुद्ध आहे. ते सांगितलं या OPL मध्ये चांगली कामगिरी सतीश मात्रे यांची. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज संयम पाटील. गोलंदाजीमध्ये संयम राहील का? आणि खरंच आता सांगता येतं महेश दादा कांचन सांगतो की सतीश मात्रेने मला 15 दिवस अगोदर बुक केलाय म्हणून सतीश मात्रे रेकॉर्ड येतात की काय? कारण नाही हा प्रश्न आहे तसा. हे बघा हा एंटरटेनमेंटचा खेळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही फार सिरियसली कोणी घेऊ नका, नाहीतर आम्हाला सिरियस व्हायला लागेल. कारण ज्यावेळेला OPLs असतात, मी नेहमी सांगतो OPLs ज्या वेळेला प्रीमियर लीग असतात ना, ती आपली गावची जत्रा असते. तो आनंद लुटायचा, मन मुरादपणे आनंद लुटायचा. बंधू सतीश मात्रेचे रेकॉर्ड का लिहिले जातात? कारण या वर्षीचा ओळेगावातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरलाय तो. नक्की नक्की कित्येक निर्णायक षटक त्यानं फेकलेत, आम्ही पाहिलेत. इथे मात्र काय लाजबाब फटकाय.
वाव क्या बात, मिड विकेटच्या डोक्यावरून अक्षरशः भिरकावून दिला 6 धावांसाठी. बुद्धिमानी चतुर ज्ञानी, बुद्धिमानी चतुर ज्ञानी, हुशार एक नंबर आहे, हुशार एक नंबर. ओ रायगडचा हा बेस्ट स्कोरर कांचन पालकर. आता जर दीपक पाटील सर असते ना तर हे असं रिपीट केलं असतं. त्यांचे सर्व तोंडपाठ आहे. त्याच्यामुळे कांचन पालकर यांची ख्याती सांगणारं हे गाणी होतं. आदरणीय एकनाथजी माळी, महाराष्ट्राचे अगदी विख्यात असे गायक, लोककवी, सर्वांचे लाडके, आपल्या मातीतला हा सुपुत्र. त्यांच्या आवाजातून कांचन पालकर यांची ख्याती ऐकली आपण. रोशन पाटील तारा यांची ख्याती ऐकली, महादेव गडगे साहेबांची ख्याती ऐकली, प्रवीणजी गायकर यांची ख्याती ऐकली. अशा अनेक मंडळींची आपण ख्याती ऐकतोय. आणि खऱ्या अर्थानं सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून 87 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र संघ नक्की अडचणीमध्ये आलाय. फक्त मोठ्या फटक्यांची गरज आहे आता. फक्त मोठे फटके ते येणार, आम्ही देणार. आम्ही इतका इझी सामना नाही सोडणार. फटकावणार आम्ही जरूर. येतोय हा मोठा फटका काऊ कोणाच्या डोक्यावरून. षटकार. बंबई में बात हुई, दिल्ली में दिल मिले. बंबई में बात हुई, दिल्ली में दिल मिले. पुणे में प्यार हो गया भैया रे भैया, पुणे में प्यार हो गया. धन्यवाद डीजे. हे 3 सिटीमधलं सांगितलं तुम्ही, परंतु आजकाल व्हॉट्सअपला जर गेलात ना, सकाळी गुड मॉर्निंग, दुपारी गुड आफ्टरनून, संध्याकाळी प्रेम, रात्री ब्रेकअप एवढे फास्ट होत आहेत. येतोय आणखीन एक फटका येतोय. सामन्यामध्ये शिरकाव केला जातोय. आम्ही लढणार, आम्ही झगडणार, आम्ही तुम्हाला अक्षरशः झुंजवणार षटक येतोय. फलंदाजीमध्ये मात्र विद्याधर मात्रे आपली ताकद आजमावतोय. इट्स अ क्लिअर हिट, 6 रन्स. सुबह से लेकर शाम तक बघा आता हा प्रश्न प्रेमाचा होता. कारण एकदा मी असं वाचलं व्हॉट्सअपला की आय लव्ह यूचा अर्थ काय, तर ते म्हणतात की हा चायनाचा शब्द आहे. चलो तो शाम तक, चलो तो चांद तक, नाही तो शाम तक, असा या आय लव्ह यूचा चायनाचा अर्थ होता. आता कितीला किती पाहिजेत हा प्रश्न नक्कीच येईल. कारण इथे लागोपाठचा 3रा षटकार लगावला गेला आणि इथे गणित राहिलं 6 चेंडू 35 धावा. हे षटक जर का दुसरं किंवा तिसरं आलं असतं तर या सामन्यामध्ये जान राहिली असती, परंतु जान अजून बाकी आहे. ज्या फलंदाजानं बॅक टू बॅक 3 षटकार लगावले त्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो, कारण एकटा मावळा लढलाय हा. आणि याचबरोबर आत्ताच माहिती मिळते की सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना या ठिकाणी सूचना असणार आहे. जेवण तयार झालेलं आहे, आपण सर्वांनी जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो. तर नक्कीच इथे मात्र 6 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान आहे. 6 चेंडूमध्ये 35 धावा का होऊ शकत नाहीत? 6 चेंडूमध्ये 49 धावा होऊ शकतात, 6 चेंडूमध्ये 43 धावा होऊ शकतात, तर 6 चेंडूमध्ये 35 का नाही हा प्रश्न विचारला जाईल. आणि इथे खेळला जाईल हा क्रिकेटचा रणसंग्राम. गोलंदाजीच्या मार्कवर प्रमोद घरत. इन दी एअर, इट्स अ क्लिअर माठी. धावा करून सुद्धा पहिल्या 3 षटकामध्ये 27 धावा नुसत्या लागून सुद्धा आता विधी एंटरप्राइजेसच्या समवेत स्वर्गीय चेतन शेठ स्मृती चषक स्मृती संघ मात्र विचार करतो इथे काय घडलाय. हा नक्कीच निर्णायक शतरक्षण आहे. अफलातून फटका होता आणि इथे मात्र हा चेंडू अडवला. संघासाठी मिनिमम 5 धावा वाचवल्या गेल्या. चांगला फटका होता. दर्शन घरतनं दर्शन दाखवला होता. कार्पेटच्या आधारावरती सामना मात्र आता संपणार. परंतु काय लढलाय हा संघ. अक्षरशः विद्याधर मात्रेनं आणि दर्शन घरतनं या आपल्या संघासाठी ताकदीचा निकरीचा खेळ दाखवलाय. अभिनंदन त्यांचंही केलं जाईल.
सुरेख फटकेबाजी आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटवर चेंडू नीटसा आला नाही. परंतु अतिशय सुरेख खेळ, भलेही पराभूत होईल संघ, परंतु अतिशय दिमागदार खेळ केलाय. कारण पहिल्या 3 षटकामध्ये धावा निव्वळ 27 होत्या. आणखीन एक सुरेख फटका कवरच्या डोक्यावरून लगावला गेलाय. जाणार चेंडू सीमारेषा बाहेर, खिशात रक्षक त्याला पकडणार, परंतु नाही. या दोघांच्या रेसमध्ये मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, येतोय आणखीन हा खणखणीत चौकार. लढला जरूर, धापाकडे धावा लागल्या तब्बल 67-87 धावांचा पाठलाग करत असताना अगदी जवळ जाऊन हा संघ थांबला होता. बघा रिव्हर्सचा दुधारी फटका इथे लगावला जातोय, पॉईंटच्या डोक्यावरून येतोय आणखीन एक 1 बाउन्स, खणखणीत चौकार. इथे मात्र पाहिलं आपण की या चौकारानं धापाकडे धावा लागल्या तब्बल 68-69 धावा लागल्या. अगदी काही फरकानं हा सामना मात्र गमवावा लागलाय, तो म्हणजेच विधी एंटरप्राइजेसला. परंतु या 2 खेळाडूंनी काय लढलाय हा संघ, अतिशय सुरेख खेळ केला. आणि इथे सतीश म्हात्रे, प्रमोद घरत यांचा हा संघ विजयी होतोय. स्वर्गीय चेतन शेठ स्मृती संघ मात्र विजयी होतोय. कुमार म्हात्रे यांचा संघ विजयी होतोय. परंतु अतिशय सुरेख सामना आपण इथे पाहायला मिळाला. तर इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं शुभागमन झालं होतं, एक दमदार स्पर्धेचे यशस्वी आयोजक त्यांच्या माध्यमातून आपण एक भली मोठी स्पर्धा पाहिली. आणि त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचा विक्रम आणि रॉयल एंट्री राजूदा पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आपण पाहिलात. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक संजय शेठ ठाकूर बामणडोंगरी यांचं व्यास